प्रभाग क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ बिबवेवाडी येथील शंकर महाराज मठ येथे उत्साहात पार पडला। मठ परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपचे उमेदवार राजेंद्र आबा शिळीमकर, तन्वीताई प्रशांत दिवेकर, मानसीताई मनोज देशपांडे आणि महेंद्र माणिकचंद सुंदेचा हे एकत्र उपस्थित होते। प्रचाराच्या प्रारंभी सर्व उमेदवारांनी शंकर महाराज मठात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। कार्यक्रमात बोलताना उमेदवारांनी प्रभागात मागील काळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि मूलभूत सोयीसुविधांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास दृढ झाला असल्याचे त्यांनी सांगितले। याच कामांच्या जोरावर आगामी काळात पुन्हा एकदा जनसेवेची संधी मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। या निवडणुकीत प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार पॅनलने केला आहे। प्रभाग क्रमांक 20 मधील मतदारांनी कमळ या चिन्हावर मतदान करून भाजप पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। एकजूट, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग मिळाल्याचे चित्र दिसून आले। भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरीला थारा नसतो। आज काही लोकांनी दुसऱ्या पक्षात गेलेले जरी असले तरी ते आमचे नाही आहेत ना। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही बंडखोरीला थारा नसतो। आजपर्यंत तुम्ही बघितलंय, कुठलाही भारतीय जनता पार्टी सोडून जाणारा कार्यकर्ता कधीही राजकारणात सक्सेस झालेला नाही। म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही बघितलं असतील, भारतीय जनता पार्टीकडे बंडखोरी चालत नाही, बंडखोरीला अजिबात थारा नाही। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती केली जाते पक्षाकडनं, परंतु ती नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक लेवलला सोडलेली असते। त्यामुळं आम्ही युती जरी नसली तरी कोणावरती वाईट असे आरोप करणार नाही। आम्ही मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढणार आहोत। अकोला याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आज बाबांच्या आशीर्वादाने आम्ही आज प्रचार सुरू करतो आहोत। आम्ही सर्व 4 जण एक आहोत। आम्ही सगळ्या मतदारांना हेच आवाहन करणार आहोत आणि मी हाऊस टू हाऊस नवीन चेहरा म्हणून आम्ही आधीच आमचा हाऊस टू हाऊस फिरून झालेला आहे। त्यामुळे आम्ही हेच सगळ्यांना आवाहन केलं की आता भाजपाने करून दाखवले आहे, तसेच आम्हाला अजून विश्वासाने अजून करून दाखवायचं आहे। तर तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा, 4 वेळा कमळाचं बटन दाबा। आम्ही असं सगळ्यांना आधीच सांगितलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्र जाऊन आम्ही आता घरोघरी हाच प्रचार करणार आहोत की भाजप आपल्याला कसं, आणि आम्ही पुढेही आम्ही आता आपल्या मोदीजींच्या जे त्यांचं नेतृत्व आहे त्याच्यानुसार जी युथ पिढी आहे, तर आम्ही आता युथ पिढीवरती जास्त भर देऊन त्यांच्यासाठी आता सगळ्यांना अभ्यासिका म्हणून करणार आहोत की त्यांना लोकांना अभ्यासाला जागा नाही घरात, छोटी घरं असून सगळ्यांना आता अभ्यासाचं आणि शिक्षणाचं महत्त्व कळलेले आहे मोदीजींच्या राज्यात। तर त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी सोय करू। त्यांच्यासाठी डिजिटलायझेशन जास्त वाढवायची आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या प्रभागात। मी पक्षाचे आभार मानतो की पहिल्याच वेळेला मला पक्षाने संधी दिलेली आहे। पक्षाने ज्या वेळेला माझं सोशलचं काम पाहिलं त्यानंतर मला पक्षाने संधी दिली आणि पक्षश्रेष्ठींचा पण आभार मानतो की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षामध्ये मला संधी दिली। मी या भागाचा नगरसेवक म्हणून निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर देखील जे काही काम करायचं आहे, स्वच्छतेवरती आहे, सर्वात महत्त्वाचं आरोग्यावरती आहे। मला आरोग्य दूत बनून राहायचं आहे, म्हणजे आरोग्यावरती जास्तीत जास्त मी काम करणार आहे। दुसरी गोष्ट, बऱ्याचशा जागेवरती ओपन स्पेस आहेत, एम्प्टी स्पेस आहेत, तिथं स्पोर्ट्ससाठी ॲक्टिव्हिटी पाहिजे, कारण स्पोर्ट्ससाठी आपल्याकडे ग्राउंडची भरपूर पुण्यामध्ये कमतरता आहे, तर त्यावरती देखील मला काम करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं डिजिटल आहे, त्या डिजिटलच्या माध्यमातून किंवा 1 to 1 लोकांना भेटून ज्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत, भारत सरकारच्या आहेत, ज्या काही योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यापर्यंत मला पोहोचायच्या आहेत। त्याकरता मी भरपूर काम करणार आहे आणि आम्ही जे आत्ता आहेत 4ही उमेदवार प्रचार आम्ही फक्त कमळाचा आणि फक्त भाजपचाच करतो। आम्ही एकही होऊन करतोय। शंकर महाराज मठ बिबवेवाडी हा या आमच्या प्रभागाचं नाव आहे आणि आज आम्ही महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही अधिकृत 4ही भाजपचे उमेदवार इथे आलेलो आहोत। आम्ही बाबांचा आशीर्वाद घेतला। आमचं पक्षश्रेष्ठी, आमच्या पुण्याचे सर्व नेते मुरलीधरजी मोहोळ, आमच्या पर्वती मतदारसंघाच्या लाडक्या आमदार माधुरीताई मिसाळ, बाबाशेठ मिसाळ, जे खंबीरपणे आमच्या मागे उभे आहेत आणि आमच्या प्रभागातील वातावरण अतिशय चांगलं आहे, पूर्ण भाजपमय आहे
आमचा जो जुना प्रभाग आहे तिथे तर लोक इतकी आनंदी आहे की आम्हाला परत उमेदवारी मिळाली. ताई, दादा, तुम्ही यायची गरज नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जो नवीन भागही आम्हाला जोडला गेलेला आहे तोही अतिशय चांगला आहे. आमचा अगोदरच कमी दिवस मिळणार होते म्हणून हाऊस टू हाऊस बराचसा प्रचार झालेला आहे आणि आता आजपासनं आम्ही चारही उमेदवार, आमचा पॅनल जिथे जाईल तिथे चारही उमेदवार आम्ही एकत्र जाऊन कमळाचा प्रचार करून या प्रभागात परत कमळाचं फूल फुलवू.